नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील चिंचाळा या ठिकाणी ग्रामपंचायत कारभारातील कथित भ्रष्टाचाराविरोधात स्थानिक नागरिक मारुती रावसाहेब जाधव यांनी दुसऱ्यांदा ग्रामपंचायत समोर उपोषणास सुरुवात केली आहे। बोगस पावत्या देणे आणि विविध योजनांच्या निधीमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा त्यांचा आरोप आहे। यासोबतच मागच्या उपोषणावेळी खोटे आश्वासन देणाऱ्या बिलोलीच्या गटविकास अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी आक्रमक मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली। तालुक्यातील चिंचाळा ग्रामपंचायतमध्ये सरपंच मनीषा गंगाधर डाकेवाड आणि ग्रामसेवक चंद्रकला नारायण कुंभारे यांच्या संगनमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उपोषणकर्ते मारुती जाधव यांनी केलाय। यात घरपट्टी नळपट्टीची वसुली करून बोगस पावत्या देणे आणि पैसे हडप करणे तसेच 15वा वित्त आयोग आणि दलित वस्तीची कामे न करता अधिकाऱ्याला हाताशी धरून निधी केवळ कागदपत्रावरच काम दाखवून हडप केल्याप्रकरणी चौकशी करावी अशी त्यांची मागणी आहे। मारुती जाधव यांनी यापूर्वी 10 ऑक्टोबरला उपोषण सुरू केले होते। यावेळी गटविकास अधिकारी श्रीनिवास पदमवार यांनी समिती नेमून चौकशी करण्याचे आश्वासन देऊन उपोषण सोडण्यास भाग पाडले होते। मात्र कोणतीही चौकशी न करता उपोषणकर्त्यांचे समाधान न करता सरपंच आणि ग्रामसेवकाला पाठीशी घालण्यात आले। इतकेच नाही तर सीईओ मॅडम सुद्धा या बोगस कामांमध्ये सहभागी असून तुला जे करायचे ते कर असं म्हणून बीडीओंकडून दमदाटी केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय। त्यामुळे दिनांक 17 नोव्हेंबर पासून पुन्हा उपोषणास प्रारंभ करण्यात आलाय। नमस्कार। चिंचाळा ग्रामपंचायतीचा भ्रष्ट कारभाराच्या विरोधात मी 10/10/2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय चिंचाळासमोर आमरण उपोषणाला बसलो होतो। 3-4 दिवस आमरण उपोषणाला बसल्यानंतर कुठेतरी प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनाचे काही कर्मचारी माझ्याकडे आले आणि विनंती केली की बाबा कुठेतरी आम्ही तुम्हाला प्रशासनाकडून होईल तेवढी मदत करू, म्हणून त्यांनी मला आश्वासन दिलं आणि आश्वासनाची प्रत माझ्यासोबत दिलेली आहेत। आम्ही कमिटी गठीत करू, चौकशी करू, चौकशीचा अहवाल तुमच्यापर्यंत 7 दिवसात देऊ असं म्हणले। पण समिती गठीत झाल्यानंतर 7 दिवसात आलाच नाही। 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, त्यांना विचारणा झाल्यानंतर त्यांनी चौकशीसाठी आलेच नाहीत आणि एके दिवशी चौकशीसाठी त्यांनी गठीत केलेली समिती आली। पण उपोषणकर्त्याला काही माहिती नसताना ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकासोबत बसून मिलीभगत काम करून फायली चेक करून फायलीवर सह्या घेऊन मी नंतर 1 वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेलो। बाबा तुम्ही मला पत्र न देता आपण ग्रामपंचायतला आलात, चौकशीसाठी आलात, हे कोणती योग्य न्याय आहे असं म्हणल्यानंतर त्यांनी म्हणले सर आम्ही तुम्हाला दिलो होतो, आम्ही आता काय झालं आम्ही चौकशी करू म्हणले। अर्धवट चौकशी केली, त्यांनी अर्धवट चौकशी करून सांगितलेत की बीडीओला आम्ही पूर्ण चौकशी केलं म्हणून सांगितलेत। त्यानंतर चौकशी पूर्ण झालेली नाही, 1.5 महिना झाला तरी न्याय भेटला नाही आणि अहवाल भेटला नाही। त्याच्यामुळे मी 5/11/2025 रोजी आत्मदहन करणार होतो। आत्मदहनच्या दिवशी सुद्धा त्यांनी मला विनंती केली, पोलीस प्रशासन असेल, स्थानिक प्रशासन असेल, त्यांनी विनंती केली की तुम्ही आत्मदहन करू नका, तुम्हाला जो काही न्याय आहे तो न्याय देऊ आम्ही। पण आत्मदहन झाल्यानंतर आज 17 तारीख काल 17 तारखेचं मी पत्र दिलं होतं की आम्हाला उपोषणाला बसणार आहे। तर बीडीओ म्हणतो तू शिव मॅडम परत मी लिंक लावलेली आहे, मॅनेज केलेला आहे, सर्वपर्यंत तुम्हाला कुठंपर्यंत जायचं आहे तिथंपर्यंत जा। शिव मॅडम सुद्धा याच्यात आहेत, इन्वॉल्व आहेत, सर्व कर्मचारी इन्वॉल्व आहेत, तुम्ही कुठंपर्यंत जा, तुम्हाला न्याय मी देणार नाही आणि अहवाल देणार नाही, तुम्ही काय करून घ्यायचं करून घ्या असं म्हणल्यानंतर मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्याप्रमाणे त्या संविधानाची एक प्रत घेऊन मी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी करणार आहे की तुम्ही असले कर्मचारी भ्रष्ट कर्मचारी या राज्यामध्ये पोचणार आहात का तुमचंच मिलीभगत आहे, अर्धे तुम्ही खा अर्धे आम्हाला द्या, असं कोण तुमचं डिसिजन झालं असेल तर मला सांगा, मी उपोषण मागे घेणार आहे। जर मला न्याय भेटला नाही तर मी याच ठिकाणी मरेल, पण मी उपोषण माघार घेणार नाही। नमस्कार। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।